नाशिक टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराबाहेर 3 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर पालिकेची अतिक्रमणाची नोटीस. मतीन पटेल न्यायालयात जाणार, नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा. अत्याचारी भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ. ईडी लवकरच खरातचा ताबा घेणार. 18 तारखेला खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश. कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी हवालदिल. बाजारात 1 किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव. लवकरात लवकर तोडगा काढावा. अंबादास दानवे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर परिस्थिती अत्यंत वाईट असून सरकार विचार करेल. बावनकुळे यांची प्रतिक्रिया. मुंबईत शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. महागाई भत्ता 58% 60% होणार. अवकाळी पावसानंतर आता विदर्भात पुन्हा हिटवेव्हचा इशारा. अकोल्यात 45.1 कमाल तापमानाची नोंद. 14-15 मे रोजी अकोल्यासह अमरावती आणि वर्ध्याला येलो अलर्ट. तापमान 4 ते 5 अंशांनी वाढण्याची शक्यता.